आर्या डोळे उघड. आर्या आर्या मगाशी आर्या खरं बोलत होती. वायर खड्डा ते सगळं तो मान. पाणी द्या कोणीतरी. पाणी आणणार आहे. ऐका तुम्ही सगळे आज जा. लय डेंजर आहे इकडे. गाडी जरा जल्दी येत. मालती यांना सगळ्यांना आत घेऊन जा. घेऊन जा. हिला आत घेऊन. अरे अहो तुम्ही जरा डॉक्टरला फोन लावा ना. वय वय. अमोघ काय करतोयस तू? लग्नविधी अर्धवट टाकून आलायस. मंडपात चल आधी. आपलं लग्न महत्वाचं आहे, आर्या नाही. मी डॉक्टरला फोन करतो. चल आतमध्ये घेऊन जा. थोडक्यात वाचलो. आर्या आर्या डोळे उघड. आर्या भानावर ये ना. आर्या 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 डोळे उघड. आर्या 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 उठ ना. आर्या उठ. आर्या तुला डोळे उघडावेच लागतील. आर्या आर्या उठ ना. आर्या आर्या तू ठीक आहे ना? तुला काही झालं तर नाही? तू तो स्फोट तिकडे. आर्या 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 मी ठीक आहे. बघितलं आई किती जीव आहे दोघांचा एकमेकांवर. ती बेशुद्ध होती तर याचा जीव वर खाली होत होता. आणि आता यात शुद्धीत आली तर स्वतःच्या जीवाची काळजी नाही तर याचीच काळजी करतेय. बाकी सगळे ठीक आहे. त्यांना तिकडून काढायला हवं. तिकडे सुरुंग पेरलेत सगळीकडे. त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना काढायला हवं तिकडून. आर्या 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 सगळे व्यवस्थित आहेत. सगळे सुखरूप आहेत. नको काळजी करू. दादा दादा समधीकडे पाहिलं त्या वॉचमनला पण तो कुठंच सापडेना. तो गेलो तो. कुलूप लाव. कोणी बी आत नाही आलं पाहिजे. हो दादा. आणि त्या वॉचमॅनची मला कुंडली पाहिजे लवकर. हो दादा. 4 ओवर बंगले को उड़ाने का पूरा प्लान था. नाही एवढा मोठा प्लॅन करायला या दोघांना जमणार नाही. मग नेमकं कुणाचं डोकं या माग? समजा परफेक्ट प्लॅनिंग केलं होतं तरी बी अमोघ आणि सईच्या लग्नात दृष्ट लागायची ती लागलीच. एवढी समधी काळजी घेतली तरी बी एक गोष्ट मनासारखी होईल तर शपथ. ती आर्या या घरात आल्यापासून ना हे समज घडतंय. ह्याच्या आधी कसं समज सुखाचं होतं पण नाही. ती आली आणि हे समज घडलं. आम्हासनी एक समजत नाही कोणाची एवढी हिंमत झाली. मी काय म्हणते, मी मीडियावाल्याला फोन करते. त्यांना समधी खबर असते बघा. कोणाला बी फोन करू नका. तो फोन आणा इथं आओ आणि शांत राहा. पप्पा या फौजदार. अहो पप्पा पप्पा लय मोठा डाव झाला. लय मोठा डाव झाला. यात कोणाचा हात आहे समजलं का? ते नाही समजले. पण मंडपाच्या चारी बाजूला आणि सेंटरला बी सुरुंग पेरला होता. होय. अख्ख्या पाटील खानदानाला एकत्र ओढवायचा प्लॅन होता. पण कोणाची एवढी हिंमत झालीये? दुसरं कोण असणार? हे संधी कामना ती आर्याच करू शकते. तिचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.
आधी काय म्हणाली आपल्याला, लग्न करा लग्न करा. आणि आता तिला कळलं की अमोक भाऊजी तिच्या हातून निसटतायत ना, म्हणून तिने हे समदे उद्योग केलेत. अगं पण तिथं अमोक बी होताच की, आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे तिने अमोकसाठी समज केलं तर ती त्याच्या जीवाशी कशाला खेळल का? तू माझा नाही तर कुणाचाच नाही होऊ शकत, अशी गत झाली तिची. हे काम आर्याचंच असू शकतं. वरवर कितीही साधे भोळेपणाचा आव आणत असली ना, तरी अमोघला मिळवण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. पण मी गप्प नाही बसणार. माझं आणि अमोकचं लग्न होणार. तेही आजच. सई 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 ऐक ना. सई अगं, ए, सई 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 थांब जरा. शुद्धीवर आली ती. नाही पण तुम्ही जरा घरी आलात तर जीवाला समाधान होईल बघा. हा ठेव फोन. तरी मी मालतीताई आणि मिलिंद भाऊजींना सांगण्याचा प्रयत्न करत होते. तिकडे खड्डे होते असं सांगितलं त्यांना, त्यातून वायर्स दिसत आहेत. पण त्यांचा गैरसमज झाला असावा की मी तुमचं लग्न थांबवण्याचा प्रयत्न करते आणि त्यांनी नाही लक्ष दिलं माझ्याकडे. अगं पण मग तू येऊन मला सांगायचंस ना. अरे तुला कसं सांगणार? तुझं लग्न सुरू होतं आणि माझ्यामुळे तुझ्या लग्नात अडथळा आला. सॉरी. अगं तू कशाला माफी मागतेस? उलट तू तर समजांचा जीव वाचवलाय आणि त्यांचा जीव वाचवलाय ज्यांना तुझी अजिबातच किंमत नाही. बरोबर बोलताय ताई. त्या सईसाठी तू तुझ्या संसारावर पाणी टाकायला निघाली. जे येता जाता तुला बोलतात, तुझ्या जीवावर उठले, त्या समध्यांसाठी तू तुझा जीव धोक्यात घातला. अमोक, अजून बी वेळ गेलेली नाही. परत एकदा विचार कर. काकू आता कशाला हा विषय? आपण घेतलेला निर्णय योग्य आहे. सई खूप चांगली मुलगी. अमुक तू जा. तुमचं लग्न खोळंबलंय. सगळे विधी अर्धवट राहिले, सगळ्या गोष्टी अर्ध्या राहिल्यात. तू जा. तू सईकडे जायला हवंयस आता. प्लीज जा. फार काही महत्वाचं चाललंय का तुझं? नाही म्हणजे आपल्या लग्नापेक्षाही महत्वाचं. दिसतीये की बरी झाली आहे. तरी तुला इथे थांबायचंय अजून? काय बोलतेस तू? आपल्या सगळ्यांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलाय तिने. ही सगळी तिची नाटक आहे, तुला कळत नाहीये का? आणि हे बघा, तू कितीही नाटकं करण्याचा प्रयत्न केलास ना, तरी माझं आणि अमुकचं लग्न होणारच. सई अगं जखमी आहे ती. हर्ट झालीये ना ती, पण आपलं लग्न होतंय ना म्हणून. दॅट्स वाय तिने हा सगळा स्फोटाचा ड्रामा केला. काय? आर्या स्फोट
काय? आपल्या लग्नात प्रॉब्लेम क्रिएट व्हावेत ना म्हणून तिने हे सगळं केलं. तू ओळखत नाहीस तिला. मी तिला खूप नीट ओळखतो. ती तुझ्या बाबतीत पॉझिटिव्ह झाले, कळत नाहीये का तुला? पॉझिटिव्ह होऊन बेफामपणे वागणारी मुलगी नाहीये ती. खूप जेन्युइन मुलगी आहे ती. आणि माझी फक्त मैत्रीण आहे. सई, हाच फरक आहे तुझ्यात आणि तिच्यात. फक्त माझ्यासाठी नाही तर सगळ्यांसाठी तिच्या मनात प्रेम आहे. फाईन. तिच्या या धाडसी कामगिरीसाठी ना तिला नंतर अवॉर्ड देऊया आपण, पण आधी आपलं लग्न. चल. अगं तू कशाला माफी मागतेस? उलट तू तर समजांचा जीव वाचवलायस. त्या सईसाठी तू तुझ्या संसारावर पाणी टाकायला निघाली. जे येता जाता तुला बोलतात तुझ्या जीवावर उठले, त्या समध्यांसाठी तू तुझा जीव धोक्यात घातला. मला वेळ हवाय. मला विचार करायला वेळ हवाय. मी सध्या लग्न करण्याच्या मनस्थितीत नाही. हो सुनबाई, जरा आवरा की स्वतःला. हो पण मामांजी, हा उद्योग आर्यानं केलेला नाही आहे. आम्हासनी वेगळाच संशय येतोय. यामध्ये बाहेरचा कोणाचा तरी हात असणार एवढं नक्की. फौजदार, तुमचं तपास कार्य सुरू करा आणि हा जो कोण दोषी असेल त्याची गचांडी धरून आमच्या समोर उभं करा. त्यासनी गचांडी नाही, अख्ख्या गावासमोर त्याला पेढा भरवणार मी. पप्पा, मी माझी टीम आधीच कामाला लावली आहे. अहो, पण- अनऑफिशियल टीम आहे, काळजी करू नका. आणि मम्मी, ही दुसऱ्या लग्नाची बातमी बाहेर जाता कामा नाही. ते मीडिया बिड्याला काही सांगायचं नाही, कळलं? सई 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 अगं सई, सई सई अगं ऐक ना. मी बोलते त्याच्याशी. असं त्रागा करून घेऊ नको पोरी. शांत होतो म्हणतोय, वेळ हवाय त्याला. असं नाही ग पोरी, काहीतरी एकदम घडलं ना म्हणून घाबरलं ग पोरग. असं काही करणार नाही तू. तू करीन तुझ्याशी लगीन ग. आमचा 8 वर्षाचा प्रेम तो विसरू शकतो. अगं नाही विसरणार. माझं पोर आहे ते. मी बोलते त्याच्याशी. तू नको का असं नको त्रास करून घेऊ स्वतःच्या जीवाला. आई काळूबाई, खूप खूप आभार तुझे. ह्या भयानक प्रसंगातून तू सगळ्यांना वाचवलंस. होय,
खरंच आहे ते. पण तुला सांगू पोरी, माझे शब्द खरे ठरले बघ. काळूमाईनं अमोघला बुद्धी दिली. अगं कुठल्या का निमित्तानं होईना अमोघनं सई बरोबरचं लग्न थांबवलं बघ. तू मन मोठं केलंस, अमोघसाठी त्याग केलास. अगं काळूमाईपर्यंत ही भावना पोहोचली बघ. तिनंच न्याय दिला तुला. आजी, आजपर्यंत अमोघ आणि सईसाठी मला जे करायचं होतं ते केलंय. आता यापुढे जो काय असेल तो अमोघचा निर्णय असेल. आता माझ्या डोळ्यात फक्त एकच स्वप्न आहे, या घरात आणि या गावात काळूबाईची पुन्हा स्थापना करणं. काळूमाईच्या नावानं चांगलं भलं. आर्या, बाळा काय झालं? तुला गरगरल्यासारखं होतंय का? आई हा ये 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 उठ उठ बाळा. मला काळूबाईचं गावातलं बंद देऊळ दिसतंय. त्याचे बंद दरवाजे दिसतात. साखळदंड खुणावतायत ते मला. दिसणारच की. तू पौष पौर्णिमेची सेवा पूर्ण केलीस ना? ते चौथऱ्यावरच्या कलशातलं दूध घेऊन आलीस. तिचा निवद करून दाखवायचे आपल्याला देवळात येत्या अष्टमीला. त्याचे संकेत देत असेल काळूबाई. बंद दरवाजे उघडायची वेळ आली आहे आता. त्यासाठी पाटील आणि विराट दोघांच्या प्रचंड विरोधानं तोंड द्यावं लागेल बघ. लई मोठं आव्हान आहे बाई. हे आव्हान मी स्वीकारते. गुरुजी हे बघा, हे समजा असं घडलं बघा. नाही म्हणजे स्फोट कुणी केलाय हे तर कळलंच, पण सई आणि अमुकचं लग्न थांबलं. आता त्याचं काय करायचं? ती एकदम साधी गोष्ट होती. पाटलाच्या घरावर येणाऱ्या वादळासमोर काहीच नाही. वादळ? वादळ पाटलावर नाही, विराटवर येणारे. काळूबाई, आता आपल्यात आर पारची लढाई होणार. कारण सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. सावली सावली लाख्या सुराची सावली.